गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी नाईक वस्तीवरील लोकांना रस्त्याच्या कडेला रक्ताने माखलेला शवकब्जर दिसून आला. काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून त्यांनी मंगल नाईकच्या घरी जाऊन पाहिले तर मंगल आणि तिचा मुलगा प्रज्वल यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या दोघांचे डोके फुटून घरात रक्त आणि मांसाचा चिखल झाला होता. अक्कोळ गावात अजून ही बातमी समजली नव्हती. निपाणी अक्कोळ मार्गावरून जाणारे येणारे लोक काय घडले आहे म्हणून थांबून विचारत होते. हळूहळू गावातील लोकांची गर्दी वाढली. कुणीतरी या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील दृश्य इतके विदारक होते की या घटनेचा पंचनामा करणाऱ्या पोलिसांना चक्कर आली. निपाणी ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी निपाणी येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेतील संशयित आरोपींचा शोध घेण्याचा तपास पोलीस पथक करू लागले. पोलिसांनी मंगल नाईक यांच्याविषयी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की मंगल नाईक यांच्या नात्यातील दोन तरुण रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गाडीवरून आल्याचे त्यांनी पाहिले. यावरून पोलिसांनी CCTV फुटेज पाहिले असता या रस्त्यावरून एका मुलीला घेऊन दुचाकीवरून दोन तरुण जात असल्याचे त्यांना दिसत होते. पोलिसांनी त्या दुचाकीच्या नंबरवरून त्या दुचाकी मालकाचा शोध घेतला. त्यावेळी तो मालक लोकेश नाईक हा असल्याचे पोलिसांना समजले. संध्याकाळी 7च्या दरम्यान पोलिसांनी लोकेशचे घर गाठले. तेव्हा तो घराबाहेर शेकोटी पेटवून शेकत बसला होता. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला. पळणाऱ्या लोकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथे असणाऱ्या गाडीवर आणि घरातील चपलावर आणि कपड्यावर रक्ताचे डाग पोलिसांना दिसल्यावर त्यांनी लोकेशला घटनेविषयी विचारले. तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पण पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील एका बंद खोलीत ती मुलगी पोलिसांना मिळून आली. पोलिसांना पाहून ती मुलगी ओक्साबोक्सी रडू लागली. त्या दोघांना घेऊन पोलीस निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला आले. तेथे लोकेश नाईककडे पुन्हा चौकशी केली असता त्याने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लोकेशने त्या मुलीच्या आईला आणि भावाला का मारले असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मंगल नाईक वय 46 हिच्या नवऱ्याचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. नवऱ्याच्या निधनाने खचून न जाता मोठ्या नेटाने संसार करत तिने मुलगा आणि मुलीला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. घरची थोडी शेती असल्याने त्या शेतीच्या आधारावर तिचे घर चालत होते. तिचा मुलगा प्रज्वल हा 20 वर्षाचा असून तो निपाणी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तर मुलगी 16 वर्षाची असल्याने ती अक्कोळ येथे शाळा शिकत होती. मुलगा आणि मुलीने शिकून त्यांच्या पायावर उभे राहावे एवढाच मंगलचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यांची मुलगी दिसायला देखणी आणि 4 चौघात उठून दिसणारी होती. 12वी नंतर एखादे चांगले स्थळ बघून तिचे 2चे 4 हात करण्याचा विचार मंगल करत होती. त्यांच्या घरी संकेश्वर जवळील हुक्केरे येथील लोकेश नाईक हा येत जात होता. तो त्यांच्या नात्यातील होता. त्याला मंगलची मुलगी आवडत होती. तिच्यासाठीच तो वारंवार त्यांच्या घरी काही ना काही कामाचे निमित्त काढून येत होता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. लोकेश हा मंगल नाईकला मामी म्हणून बोलावत असल्याने त्याने बोलता बोलता एकदा दोनदा त्यांच्याकडे मुलीच्या व आपल्या लग्नाचा विषय काढला. त्यावेळी मंगलने त्याला बघूया, आम्ही इतक्यात काही तिचे लग्न करणार नाही. ती अजून लहान आहे. तिला किमान 12वी पर्यंत शिकून मग तिचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले होते. परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याला कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी लग्न करायचे होते. त्याचे वय आता जवळपास 27-28 वर्ष झाले होते. मंगलची मुलगी व त्याच्यामध्ये कमीत कमी 12 वर्षाचे अंतर असल्यामुळे मंगललाही लोकेशचे स्थळ पसंत नव्हते. तिच्या मुलीला देखील तो पसंत नव्हता. तसेच तिचे लक्ष अभ्यासावर होते. ती काही लोकेशला भाव देत नव्हती.
त्याच्याशी बोलणे ती टाळत होती. तो मात्र तिच्याशी मुद्दामच बोलण्याचा प्रयत्न करत होता. कधी कधी तो तिच्याशी सोशल मीडियावर चॅटिंग करत होता, पण ती काही त्याला कोणता प्रतिसाद देत नव्हती. तरी पण तो तिचा नाद काही सोडत नव्हता. मंगलला लोकेशबद्दल सर्व माहिती होते. तो काही कामधंदा करत नव्हता. वाईट मित्रांच्या नादी लागून तो दारू पितो याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला तुझ्या घरच्या लोकांशी बोलून पुढचे बघू एवढे सांगितले होते. त्याच्या घरचे लोकही त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळले होते. त्यात तो कोणता कामधंदा करत नसल्याने त्याला मुलगी देणार तरी कोण असा प्रश्न होता. त्यामुळे ते त्याच्या लग्नाची बोलणी करायला पुढे येत नव्हते. लोकेश घरी आला की मंगल मुलीला बाहेर पाठवून देत होती. अलीकडे तर लोकेशचे येणे जाणे वाढले होते. तो काही ना काही निमित्ताने येत होता. तो कशासाठी येतो हे मंगलने ओळखले होते. आता तो आला की त्याला खडसावून तू आमच्या घरी नेहमी येत जाऊ नकोस असे बजावत होती. परंतु तो काही ऐकत नव्हता. हल्ली तर तो मंगल हिच्याशी काही ना काही कारण काढून भांडण काढत होता. तुम्ही मुलगी दिली नाही तर मी तिला पळवून नेतो अशी त्याने तिला धमकी दिली होती. मंगल समोर आता काय करायचे असा प्रश्न होता. एकतर मुलगी अल्पवयीन, शिवाय लोकेशने दिलेली धमकी लक्षात घेता तिने आता मुलगीला दुसरीकडे शिक्षणासाठी ठेवण्याचा विचार केला. तिने लोकेशला स्पष्ट सांगितले की मी काही माझ्या मुलीचे तुझ्याशी लग्न लावून देणार नाही. तुला काय करायचे ते कर. यावर लोकेश चिडला. त्याने मंगल नाईक आणि प्रज्वल नाईक यांना बघून घेण्याची भाषा केली. लोकेश हुक्केरीला आल्यावर त्याने आपला मित्र रवी खानापुरे याला आपली लव्ह स्टोरी सांगितली. माझा त्या मुलीवर जीव आहे, मला तिच्याशी लग्न करायचे आहे असे त्याने रवीला सांगितले. त्यालाही आपल्या मित्राची बाजू बरोबर वाटली. त्याने त्याला धीर देत, मी तुझ्याबरोबर आहे, तुला त्या मुलीशीच लग्न करायचे आहे तर आपण त्या मुलीला पळवून आणू असे सांगितले. रवी हा चंदगड येथे कामाला असल्याने तो आठवड्यातून 2 वेळा हुक्केरीला येत होता. त्यावेळी लोकेश आणि तो दारू पित असताना त्या मुलीचा विषय काढून त्यावर मार्ग कसा काढायचा याचा ते विचार करत होते. खरे तर ती मुलगी लोकेशला पसंत करत नव्हती. तरीही तिच्याशी जबरदस्ती लग्न करायचे होते. पळून नेऊन लग्न करायचे तर त्या मुलीचे वय बसत नसल्यामुळे काय करायचे असा प्रश्न होता. एकदा दोनदा लोकेशने रवीला अक्कोळ येथे नेऊन ती मुलगी दाखवली होती. त्यावेळी त्याने त्याला हिच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार आहे असे सांगितले होते. बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान लोकेश हा रवी खानापुरे याला घेऊन मंगलच्या घरी आला. त्यावेळी ते दोघे दारू प्यायले होते. ते दोघे आले आणि मंगल बरोबर गप्पा मारत बसले. आपला पाहुणा लोकेश बरोबर त्याचा मित्र आला आहे, त्याच्यासमोर तमाशा नको म्हणून मंगल काही बोलली नाही. तिची मुलगी घरात आतील खोलीत होती तर मुलगा प्रज्वल हाक गेलेला होता. तो काही वेळाने घरी आला. पाहुण्यांना काहीतरी खायला करावे म्हणून मंगल या स्वयंपाकघरात गेल्या. तोवर लोकेश आणि रवी हे टीव्ही पाहत सोफ्यावर बसले होते. रात्री 10च्या सुमारास मंगलने त्या दोघांना खायला बनवले होते. त्या दोघांनी ते खाल्ले. त्यानंतर लोकेशने लग्नाचा विषय काढला. भांडणात मंगलने त्याला सांगितले, तुला किती वेळ सांगायचे की माझ्या मुलीचे लग्न अजून 2-3 वर्षे करणार नाही आणि तुझ्यासारख्या दारुड्याला माझी मुलगी मी काही देणार नाही. तुला काय करायचे ते कर. ती रागाच्या भरात बोलून गेली. पण लोकेश आणि रवी हे दोघे वेगळ्याच विचाराने तेथे आले होते. कोणत्याही परिस्थितीत आज विषय संपवायचा असा विचार त्यांनी केला होता. येताना त्या दोघांनी निपणीहून गाडीचा शॉक अब्झर्वर दुरुस्त करून आणला होता. मंगलच्या बोलण्याचा लोकेशला राग आला. मामी, मी काही झाले तरी तुमच्या मुलीशीच लग्न करणार, तिला आज तुमच्या समोरून पळवून नेणार असे म्हणत तो आतील खोलीत जाऊ लागला. त्यावेळी मंगलने आडवे जात त्याच्या कानाखाली लावली. रागाच्या भरात लोकेशने मंगलच्या डोक्यात शॉक अब्झर्वरने दणका घातला. त्या सरशी मंगलचे डोके फुटून डोक्याचे 2 भाग झाले. त्या ओरडतच खाली कोसळल्या. हे पाहून त्यांचा मुलगा तिथे धावत आला तर रवीने त्याला अडवून धरले. लोकेशने प्रज्वलच्या डोक्यातही त्याच शॉक अब्झर्वरने डोक्यात वार केले. त्याचेही डोके फुटले. तोही कोसळला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांचे मेंदू बाहेर पडले होते.
मांस आणि रक्ताने चिखल झाला होता. त्या दोघांना मारून लोकेशने आणि रवीने त्या मुलीला बाहेर काढून गाडीवर बसवले. ती ओरडू नये म्हणून त्यांनी तिचे तोंड दाबून धरले. तिला घेऊन ते हुक्केरी येथे आले. हुक्केरी येथील घरात तिला एका खोलीत लोकेशने ठेवले होते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केले आणि त्या मुलीची सुटका केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.